यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस आणि नारायणपूर छत्तीसगड पोलिसांकडून नष्ट. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या आंतरराज्यीय अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत पुन्हा एकदा माओवादी शस्त्रसाठा, ज्यामध्ये 1 नग इन्सास रायफल, 2 नग सिंगल शॉट रायफल, 2 नग 12 बॉर रायफल आणि एकूण 18 जिवंत काडतूस यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपुष्टात आला असून गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. सुरक्षा दलांना धोका पोचवण्याचा तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्रस्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्य सीमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनीयरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये लपवून ठेवले जात असे. याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इत्यादी प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करून करण्यात केला जात होता. या विरोधात दिनांक 23 मे 2026 रोजी केलेल्या कारवाईसोबतच दिनांक 27 मे 2026 रोजी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये विविध जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी केली असता माओवाद्यांनी पोलीस स्टेशन काकूर, जिल्हा नारायणपूर, छत्तीसगडपासून 7 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात शस्त्र तसेच शस्त्र निर्मितीसाठी आवश्यक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने दिनांक 26 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात संयुक्त आंतरराज्यीय अभियान राबवण्यात आले, ज्यामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिता येथील 4 तुकड्या, DRG नारायणपूरचे 1 पथक आणि BDDS प्राणहिताचे 2 पथक शोध अभियान राबवण्याकामी रवाना करण्यात आले होते. दिनांक 27 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन काकूर, जिल्हा नारायणपूर, छत्तीसगडपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगल परिसरात पथकांकडून शोध अभियान राबवून BDDS पथकांद्वारे सदर जंगल परिसराची कसून तपासणी केली असता 1 नग इन्सास रायफल, 2 नग सिंगल शॉट रायफल, 2 नग 12 बॉर रायफल, SLR रायफलचे 2 जिवंत काडतूस, 303 रायफलचे 12 जिवंत काडतूस, 12 बोर रायफलचे 4 जिवंत काडतूस, 25 किलोग्राम IED स्फोटक, 2 नग क्लेमोर, 110 डेटोनेटर, कॉर्टेक्स फायर, 500पेक्षा अधिक BGL सेल आणि BGL सेल बनवण्याचे साहित्य, 7 नग BGL लॉन्चर, 3 नग ट्यूब लॉन्चर, लोखंडी सह तसेच शस्त्र निर्मितीसाठी लागणारे 2 नग लेथ मशीन, 2 नग मोटर ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर आणि बॅटरी, वायर बंडल, सोलर प्लेट इत्यादी मोठ्या प्रमाणात शस्त्र निर्मिती साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरून मिळालेले शस्त्र निर्मितीचे माओवादी साहित्य पथकातील जवानांकडून जागीच नष्ट करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री कार्तिक मधिराव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुलराज जी, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री हर्षवर्धन बीजे, पोलीस उपअधीक्षक अभियान श्री विशाल नागरगोजे, पोलीस उपअधीक्षक नारायणपूर श्री मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक प्राणहिता, BDDS प्राणहिता, DRG नारायणपूर पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केलं आहे. प्रतिनिधी रणजित मस्के.